रंगभूमी आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून अश्वघोष कलाकृती सहर्ष आणि सविनय सादर करत आहे एकांकिका होस्ट. पडदा उघडण्यापूर्वी समुद्राची गाज आणि त्यात मिसळलेले पियानोचे सूर काने येतात. रंगमंच दुसऱ्याकडे प्रकाशतो. एक किंचित प्रखर प्रकाशझोत मध्येच अडगळीप्रमाणे ठेवलेल्या पियानोवर स्थिरावलेला. एक दोन गडी माणसे मोडके तोडके सामान दोन्ही हाताने उचलून बाहेर घेऊन जाताना दिसतात. त्यांच्या मागोमाग एक मध्यम वयाचे गृहस्थ काठीवर लोंबकळणारा मेलेला साप घेऊन बाहेर येतात. पायपोडी इजी चेअरवर नाईट गाऊन मधल्या 60च्या वयाच्या प्रोफेसर साहेबांचे त्याच्याकडे लक्ष जाते. हे काय? साप आत अडगळीत दडून बसला होता. सामान हलवताना आपण चिरडून मेला. म्हणजे हे प्राणी सुद्धा आहे तिथं वस्तीला? तर त्याचंच घर म्हणा नाही. मगा ते समुद्र किनाऱ्यावर ते फरलांगभर लांबीचं केवड्याचं बन दाखवलं ना, तिथून आला असणार. इथं सुद्धा केवड्याचं अफाट बन होतं. बंगला बांधण्यासाठी मालकाने ते उपटून काढलं आणि त्या जागेवर हा बंगला बांधला. ओशियानं काय नाव आहे, पण इतक्या हौशीनं बंगला बांधून पुरतं वर्षभर काही राहू शकला नाही. बिचारा वर्षभराच्या आतच मेला साप चावून. सापांना दुखावलं त्याचं प्रत्यंतर आलं. फार मोठा पियानोवादक होता म्हणे. परदेशातून कार्यक्रम व्हायचे, दिवस रात्र पियानो वाजित बसायचा. अजूनही येतो म्हणतात रोज. माझा असल्या भाकड कथांवर विश्वास नाही. मी विचारांती घेतलंय घर. मला एक शांत प्रशस्त गावापासून दूर एकांतात असलेलं घर हवं होतं. ते इतक्या अल्प किमतीत मला मिळालंय. मला आणखीन काय हवं? आता मी निवांतपणे इथं माझा अभ्यास संशोधन करू शकेन. निवांतपणे? तुम्हाला पियानो ऐकायला आवडतो साहेब? मला कसलंही संगीत आवडत नाही. फेकून देते खोकं बाहेर. ते आता उद्या साहेब. का आज काय झालं? ती माणसं निघून गेली साहेब. त्यांनी बाकीचं सगळं सामान हलवलं इथून, पण या पियानोला हात लावायला तयार नाहीत ते. कारण हा पियानो त्याचा आहे ना. सो व्हॉट? मला ही अडगळ इथं नकोय. आत्ता या क्षणी इथून बाहेर न्यायला हवं आहे. तुमच्या मालकांनी कबूल केलं होतं मला. चला निघा, उचला ते. पण साहेब, मला एकट्याला कसं उचलेलं हे धूळ? आय विल हेल्प यू. कम ऑन नाऊ, कम ऑन. तोंड काय पाहताय? उचला, त्या बाजूने उचला. तुम्ही ऐकलं प्रोफेसर साहेब? हां, पियानोचा आवाज ऐकलात? इट इज नथिंग बट हॅल्युसिनेशन. अहो, भास आहेत सगळे. म्हणजे तुम्ही ऐकलत? भास होता तो भास. एखादी कल्पना तुम्ही सतत ऐकत राहिलात की. तुम्ही पियानोचा आवाज ऐकलात हे खरं की नाही तेवढंच सांगा. तुला म्हणायचंय हा पियानो वाजतो? हा पियानो? कम ऑन, लुक. एक तरी तार शिल्लक आहे का याच्यात? काळ्या पांढऱ्या मोडक्या पट्ट्या असलेलं रिकामं खोकं येते. त्याला पियानो म्हणायचं तर फुंकणीला फ्ल्यूट म्हणावं लागेल. पण मी चांगला स्पष्ट ऐकला हो आवाज. तो तुमच्याच मनाचा खेळ आहे. ज्यांची मनं कमकुवत असतात, ज्यांच्याकडे विल पॉवर नसते ना, त्यांची हीच अवस्था होते. आम्ही सामान्य माणसंच आहे. आमच्यात कसली आली कुठली पॉवर? आम्ही पॉवरलेस. पण साहेब, श्रीनिवास सावर्डेकरांचं नाव ऐकलं आहेत का? ते मॅंगनीजच्या खाणी आहेत ते. तेच. मागे काही वर्षांपूर्वी त्यांनी हा बंगला विकत घेतला होता. त्यांचाही असल्या गोष्टींवरती विश्वास नव्हता. आणि विल पॉवर म्हणाल तर ती ते रुपया शेअर भावाने विकतात. तुम्हाला सांगतो साहेब, अवघ्या 2 महिन्यांच्या आत सोडला त्यांनी बंगला. संगीतातलं सारेगम सुद्धा ठाऊक नसलेले सावर्डेकर एकाएकी झपाटल्यासारखे उत्तमपणे पियानो वाजवायला लागले. आता बोला. तुम्हीच बोला.
आम्ही काय बोलणार साहेब? तुम्ही जे इथे राहून गेले त्यांना विचारा, कोणी एक टिकलं नाही इथं. गेट आउट, गेट आउट, यू डर्टी टू लेग लोथसम क्रीचर. राम राम, राम राम. तुमचं खरं आहे साहेब. आम्ही साधी 2 पायांची जनावर. 4 चौघं जे बोलतात ते डोळे मिटून ऐकून खरं मानतो. पण साहेब, तुम्ही मात्र स्वतःच्या कानाने ऐकून देखील विश्वास न ठेवणारे. खरंच तुम्ही मोठे. तुम्ही हा बंगला घेऊ नये म्हणून मी समजावित होतो. त्यात माझा दमडीचाही स्वार्थ नव्हता. पण आता मात्र वाटतं तुमची आणि या घराच्या खऱ्या मालकाची एकदा भेट व्हायलाच हवी. तथास्तु. म्हटलं अगं, पियानो वाजतो. प्रोफेसर चमकतात. तो गृहस्थ लगबगीने निघून जातो. प्रोफेसर 1-2 पावले त्याच्या मागे जातात. तो गेला त्या दिशेने पाहतात. फूल. त्या क्षणी पुन्हा हसल्यासारखा पियानो वाजतो. प्रोफेसर चमकून वळतात. संथपणे पियानोकडे येतात. बोटानं पियानो कीज दाबून पाहतात. केवळ खटखट असा बेसूर आवाज येतो. स्वतःशीच हसून ते वळतात. इझी चेअरवर येऊन बसतात. पुस्तक उचलून मांडीवर ठेवतात. पाईप तोंडात खुपसून काडी शिलगावतात. तोच त्यांच्या मागे दारात एक तिशीचा सुटाबुटातला सस्मित तरुण दिसू लागतो. तरुण हळूहळू पुढे येतो. पियानो समोर जाऊन बसतो आणि मोठ्या तन्मयतेने पियानो छेडू लागतो. अन्वेषपणे हे दृश्य पाहणारे प्रोफेसर अविश्वासाने स्वतःशीच उद्गारतात. नो नो. आणि त्यांचे शब्द ऐकताच तो तरुण पियानो थांबून त्यांच्या दिशेला वळून पाहतो. त्या दोघांची नजरानजर होते. Hello, welcome to Oceana. I am Michael Covins, the master of Oceana. May I know the good name of my guest? Guest? Let me confirm, Mr. Michael Covins. Are you there? That is the question. Once upon a time there was Mr. Michael Covins. Yes, here I am. No sir, you can't touch me. मला शरीर नाही. Oh, you mean I mean that only. तुमच्या भाषेत सांगायचं तर यू आर द होस्ट इज घोस्ट. मी चक्क भूत आहे. इंटरेस्टिंग, क्वाईट इंटरेस्टिंग. मी प्रोफेसर समर्थ. व्हेरी ग्लॅड टू मीट यू प्रोफेसर. माफ करा, मला मात्र तसं म्हणता येणार नाही. शिष्टाचार म्हणून सुद्धा. मिस्टर मायकल कोविन्स, मी इथं माझं संशोधन कार्य करण्यासाठी आलेलो आहे. या वर्षाच्या आत माझा मानववंशशास्त्रावरचा थिसिस पुरा करायचा आहे मला. त्यासाठी मला पूर्ण शांततेची, निवांतपणाची आणि एकांताची आवश्यकता आहे. पाहुणे आणि तेही आगंतुक मला आवडत नाहीत. व्हॉट डिड यू से? गेस्ट? व्हॉट डिड यू हिअर? होस्ट. मिस्टर मायकल कोविन्स, एक सांगायचं राहिलं. मी हे घर विकत घेतलंय. आजपासून हे घर माझं आहे. हे तुम्ही मला सांगितलं? जर तू अस्तित्वात असशील तर तुलाच. काही शंका आहे माझ्या अस्तित्वाबद्दल? तुला स्वतःला तरी खात्री आहे का स्वतःच्या अस्तित्वाबद्दल? खात्री करून घ्यायची आहे. माझा भूतांवर विश्वास नाही. तरीही बोलत आहात माझ्याशी की स्वतःशीच बोलतायत? मे बी. वेड लागलेली माणसंच स्वतःशी बोलतात सर. आय किक यू आउट. यू कांट.
डू ट्राय प्रोफेसर, डू ट्राय. स्टॉप इट. स्टॉप इट. आय हेट म्युझिक. तुला सांगतो मी. तुला स्टॉप इट. याचा अर्थ माझ्या अस्तित्वाविषयी तुमची खात्री पटली आहे. नाव गेट आउट आय से. खासा न्याय. अरब आणि तंबूतल्या उंटाची गोष्ट ऐकलीत तुम्ही प्रोफेसर साहेब? हे माझं घर आहे, समजलास? रोख रुपये मोजून विकत घेतले मी हे घर. मालक आहे मी या घराचा. माझा अधिकार चालतो इथं. चालतो. लेट सी. मी सांगितलंय तुला. आय हेट म्युझिक. आय लव्ह इट. तुझ्या थडग्यात जाऊन वाजवतो पियानो. डू यू हिअर मी? आय नीड नॉट. स्टॉप इट बास्टर्ड. प्रोफेसर तावातावाने जाऊन पियानो कीजवर हात धरतात, पण पियानो वाजतच राहतो. मायकल शांतपणे उठून बाजूला होतो. प्रोफेसर ताडताड हात मारून पियानो थांबवू पाहतात, तरीही तो वाजतच राहतो. पाहिलं प्रोफेसर, या निर्जीव वस्तूवर सुद्धा तुमचा अधिकार चालत नाही. आता माझा अधिकार पाहायचा आहे तुम्हाला. डिअर स्वीटी, विल यू प्लीज. प्रोफेसर चक्रावून पाहत राहतात. मायकेल खटाळपणे असतो. प्रोफेसर चिडून पियानोला लाथ हाणतात. नो नो स्वीटी, दिस इज व्हेरी हार्श रिॲक्शन. रिलॅक्स. हा, दॅट इज लाईक अ जेंटलमॅन. प्रोफेसर आपल्याशी कसेही वागलेत ना, तरी आपल्याला मात्र त्यांच्याशी सभ्य माणसासारखंच वागायला हवं. कारण प्रोफेसर साहेब आपले पाहुणे आहेत. पाहुणा? मी पाहुणा? टेक इट इझी सर. आपण सगळेच तर पाहुणे आहोत. इथं आगंतुक नाही कोण. आदिम निसर्ग सोडला तर कोण मालक आहे इथला? कुणी आदिवासी? मी. हे घर बांधण्यापूर्वी या जागेवर केवढ्याचं अफाट बन होतं. जमिनीत उंदरा सापांची बिळं होती, वाळवी मुंग्यांची वारुळं होती. मी आगंतुक पाहुणा म्हणून आलो इथं आणि 4 दमड्या मोजल्या म्हणून या जमिनीचा यजमान मालक म्हणून मिरवू लागलो. माझं घर उभारण्यासाठी त्या आदी रहिवाशांची घरं उद्ध्वस्त केलीत मी. निसर्गानं त्यांनाही भावभावना दिल्या आहेत प्रोफेसर. त्यांनाही दिली आहे निसर्गानं शक्ती, शस्त्र. केवळ 2 नाजूक पोकळ दात तेवढे पुरतात आणि पुरले तेवढेच. ज्या मातीचा स्वामी म्हणून जगलो, त्या मातीतच गाडला गेलो. माझ्या मृत शरीरावर मुंग्या पोचल्या, मुंग्यांच्या जीवावर पाखरं, पाखरांना गेलं सर्पांनी. किती किती अनंत रूपांनी पुन्हा जन्माला आलो मी. आता साऱ्या निसर्गातच भरून राहिलोय मी. म्हणूनच खरा यजमान मीच आहे. आय एम नॉट. देन हू एम आय? मी कोण आहे मग? स्वतःची ओळख आपण स्वतःलाच विचारलेली बरी प्रोफेसर. तुला विचारतोय मी. तू यजमान आहेस तर मी कोण? माझी अर्धी कमाई मोजून विकत घेतलंय मी हे घर. ते तुझा एका भूताचा पाहुणचार जोडण्यासाठी. रुपये आणि पैशांनी मालकी सिद्ध होत नाही सर. आईबाप विकत घेता येतात आपल्याला. आईबाप, भाऊ बहीण, जिवलग मित्र येतात विकत घेता. छप्पर, 4 भिंती, 2 खिडक्या, 1 दरवाजा, यस, ते आपण विकत घेऊ शकतो. पण त्याला मी घर नाही म्हणत. अस्थि, चर्म, मांस, रक्त एकत्र कालवून माणूस घडवता येत नाही. त्यात आत्मा नावाचं आभाळ भरून यावं लागतं. केवळ निवासानं छपरा भिंतींना घरपण येत नाही प्रोफेसर. तिथं सहवासाची गोडी हवी. भूत घराला झपाटतं तसं घरानं माणसाला झपाटायला हवं. सोडून जायला निघाला तर छपराच्या फटीतून टिपं गळायला हवीत.
उंबऱ्यानं अडवायला हवं, घरानं रडायला हवं. प्रोफेसर चमकून एकदा आपल्या हाताकडे, एकदा छताकडे पाहून हातावरचा पाण्याचा थेंब पुसतात. माझ्या घराचे अश्रू. अजूनही त्या दिवसाची आठवण झाली की असंच भरून येतं त्याला. शवपेटीतून माझं अचेतन शरीर बाहेर घेऊन जात होते ते. सुसाट वादळानं हलवावं तसं गदागदा हललं दार. उंबऱ्यानं पाय पसरून अडवलं दारातच. मग मला थांबावं लागलं. शरीराला जाऊ दिलं बाहेर आणि आत्मा घुटमळला कुंपणाच्या आत. उरी फुटल्यागत आक्रोश करीत होता तो. हा असा टपाटपा गळत होतं छत. अंधारी आली होती दिव्यांच्या डोळ्यांवर. लुक लुक, पहा कसं अंधारून येतंय पुन्हा. असंच तेव्हाही असाच दाटला होता अंधार. प्रकाश होता तोही काळजाला स्पर्श करून आल्यासारखा. अंधार, कसा गडद अंधार झाला आहे अमावस्येच्या रात्रीसारखा. तरीही मी तुम्हाला दिसतोय प्रोफेसर. घुबड्याच्या भेसूर डोळ्यांसारखा सारा प्रकाश शोषून घेतलाय या घराच्या कणाकणानं. प्रकाश पिऊन चेतना आलीये घराच्या भिंतींमध्ये. शेकडो डोळ्यांनी न्याहाळतायत त्या तुम्हाला. मिठीत घेण्यासाठी पुढे सरकतायत. ती 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 पुढे आली. एक, आणि आता ही तिसरी चालू लागेल. 1 2 3 4. भिंतींमध्ये तुम्ही, तुमचं शरीर. लाईट लाईट नो नो लाईट लाईट नो लाईट लाईट लाईट. मालकी, अधिकार. कुठं राहिली मालकी? कुठं गेला अधिकार? आवाजातली गुरमी. भित्र्या सशासारखे दैन्य झाला आहात तुम्ही प्रोफेसर. तुला म्हणायचंय मी हे घर सोडून जायला हवं? तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्हाला राहायचंय इथे? निश्चिंतपणे राहा. माझी काहीही हरकत नाही. मी राहणार आहे इथं, समजलास? मला तुझ्या परवानगीची गरज नाहीये. मी मालक म्हणून राहणार आहे या घरात. उद्या दिवस उजाडताच हे मोडकं खोकं बाहेर फेकून देणार आहे मी. शट अप युअर डर्टी बास्केट. स्वीटी, ऑल राईट. आपण त्यांना समजून सांगू स्वीटी. तू उगाच आपलं डोकं फिरवून घेऊ नकोस प्लीज. ऐकणार नाहीस माझं? हां, आता कसं? माणसाकडे ना असा समजूतदारपणा असायला हवा, पण दुर्दैवाने माणसाकडे तो नसतो. तुम्ही हा असा समजूतदारपणा दाखवाल प्रोफेसर. यू डेविल. म्हटलं ना, माणसाकडे समजूतदारपणा नसतो. ऑफकोर्स मी माणूस होतो तेव्हा माझ्याकडेही तो नव्हता. मेल्यावर आला. मेल्यावर सर्वांशी दोस्ती झाली, सापांशी सुद्धा. अगदी त्या निर्जीव भिंतीसुद्धा बोलतात माझ्याशी. पाहिलं नाही? तुला काय वाटतं या भुताळी चाळ्यांना घाबरून मी पळून जाईन? मान्य करतो मी, हे काहीतरी अनैसर्गिक घडतं इथं. पाहतोय मी, पाहू शकतोय. पण हे अनैसर्गिक आहे, निसर्गाच्या विरुद्ध काहीतरी, जे निसर्गाला मान्य नाही. आणि जे निसर्गाला मान्य नाही ते हा प्रोफेसर समर्थक कधीच मान्य करत नाही. तू या निसर्गातला नाहीस, आगंतुक आहेस तू. निसर्ग ही तुमची खाजगी मालमत्ता आहे प्रोफेसर साहेब. निसर्गात काय असावं आणि काय नसावं हे ठरवण्याचा अधिकार तुमचा आहे. तुम्हाला हा सगळा निसर्ग कळला आहे. निसर्गाची सगळी गुपितं कळली आहेत तुम्हाला. मग तुम्ही संशोधन करतायत ते कशासाठी आणि कशाचं? या निसर्गाबाहेरचं, पलीकडचं काही शोधून काढायचं आहे तुम्हाला. ही माती, इथलं पाणी, वायू, माथ्यावरचं आभाळ
त्या आभाळातून येणारा प्रकाश याच्याही पलीकडचं काही शोधून काढायचं आहे तुम्हाला? आहे या पलीकडे काही? असेल तर शोधा प्रोफेसर साहेब. ज्या दिवशी तुम्हाला ते सापडेल त्या दिवशी मी हे घर कायमचं सोडून जाईल. नाही स्वीटी, डोंट बी अनइझी. प्रोफेसरांना ते कधीही सापडणार नाही. त्यांना निसर्गच सापडलेला नाही कधी. ते शोध घेत आहेत त्यांच्या जवळपास वावरणाऱ्या माणसांच्या वंशाचा. जगातला भलेबुरेपणा मानवसापेक्ष मानतात. म्हणूनच त्यांच्या दृष्टीनं भूत अघोरी असतात. सत्य शिव सुंदर अशी वाकडं असतं भूताचं. देवाशी वैर असतं त्याचं. माणसांना हे कुणी सांगितलं प्रोफेसर की भूत देवाचं नाव घेत नाही? गॉड इज ग्रेट. चर्चमध्ये गुडघे टेकून बसलेल्या कुणाही हाडामासाच्या माणसासारखीच प्रभूची ती करुणामय मूर्ती माझ्याही जाणीवांच्या तारा छेडून जाते. मीही नतमस्तक होतो माझ्या मेरीच्या लाडक्या सुपुत्रासमोर. माझं उभं अस्तित्व होली क्रॉस सारखं आहे. मग मी कशाला भयभीत होऊ क्रॉसच्या स्पर्श होताच? आम्ही आहोत बाहू पसरून सारं विश्व मिठीत घेण्यासाठी. या मिठीत या, घ्या झपाटून भूतांकडून. अरे करंट्यांनो, झपाटलेपण म्हणजे काय ते तरी कळेल तुम्हाला. संपलं तुझं मिस्टर कोविन्स? मी मेल्यानंतर जर भूत झालोच ना, तर मला हे विचार मांडायला आवडतील इतका तुझा युक्तिवाद चांगला आहे. पण मेल्यावर कोणालाही भूत होणं आवडत नाही इतकी तुझी योनी हीन आहे, तुच्छ आहे, हिडीस आहे. निसर्गातून जन्माला येता तुम्ही, तर मग जाताना त्या निसर्गातच मिसळून विरून जायला हवं तुम्ही. का राहता मागे प्रकाशाच्या रूपाने, ध्वनीच्या रूपाने, इच्छेच्या रूपाने? का घुटमळता मागे निसर्गाचा नियम मोडून? कधीतरी कुठेतरी जगून गेलेल्या कुठल्या तरी मानवी आयुष्याचे भग्न अवशेष तुम्ही ना तुमच्या वस्तीसाठी शोधायला हवेत तसे जीर्ण, जुनाट, दगडमातीचे भग्न अवशेष. आकारहीन, कळाहीन, असंबद्ध, अस्तित्वहीन निर्जन ओसाडीतून व्हायला हव्यात तुमच्या वस्त्या. जिथं शरीर, आकारबद्ध, सुसंस्कृत जिवंत माणसांचा सहवास असतो, तिथे या तुच्छ, हिडीस, अमानुष योनीला वावरण्याचा अधिकार निसर्ग कदापि देत नाही, कदापि देणार नाही. ज्यांना शरीर नाही त्यांचा घरावर अधिकार नाही. मिस्टर घोस्ट, तू यजमान तर नाहीसच, पाहुणा म्हणूनही कुठलं घर तुला स्वीकारणार नाही. अगेन आय हॅव फेल्ड प्रोफेसर. पुन्हा एक अपयशी प्रयत्न इथं आलेल्या जिवंत माणसाशी सुसंवाद, समझोता करण्याचा. आम्हाला शारीरिक लोभ नसतात प्रोफेसर. तुमची घरं नको असतात आम्हाला, कारण राहण्यासाठी आम्हाला जागा लागत नाही. आम्हाला जागा हवी असते ती तुमच्या मनात. पण तुमची मनं खूप अरुंद असतात सर, अरुंद आणि ओसाड. भुताटकीची घरंसुद्धा तुमच्या मना इतकी ओसाड नसतात. निदान इतरांच्या इच्छांना तरी तिथं मोकळेपणानं वावरता येतं. तुमच्या ओसाड माणसाच्या मनात यायला देवसुद्धा भीत असेल. कोण अतिथी येऊन उभा राहील अशा ओसाड घराच्या बंद दारासमोर? गरज नाही. गेस्ट आर नॉट अलाउड हियर. मला अतिथीची गरज नाही. अतिथी या शब्दाआड दडलेला असतो याचक नावाचा भिक्कारडा. अँड आय हेट इट. तुम्ही सगळ्यांचाच तिरस्कार करतात? नाही, शांततेचा नाही, ज्ञानाचा नाही. मला केवळ त्यांचीच गरज आहे. शांततेची ज्ञानासाठी आणि ज्ञानाची शांततेसाठी. या घरात एका महान ज्ञानयज्ञाचा आरंभ होणार आहे.
आणि तिथं तुझ्यासारख्या विसंवादी आक्रोशी अस्तित्वाची उपस्थिती असता कामा नये. आक्रोश तुम्ही करतायत प्रोफेसर. बेसूरपणा तर तुमच्यात भरलेला आहे. या घरात विसंवादी विशोभित अस्तित्व कुणाचं असेल तर ते तुमचं. या घराचाच कौल मागितलास तर हे घर प्रथम तुम्हाला नाकारेल. आय नो मिस्टर घोस्ट. या रात्रीच्या काळ्या अंधारात तू कसलेही कौल मागू शकतोस, कोणतेही कौल घेऊ शकतोस तुझ्या मनासारखे. आजची रात्र तुझी आहे, पण फक्त आजची रात्र. उद्या या घरात तू नसशील, तुझा हा पियानो नसेल. उद्या फक्त मी असेन आणि माझे ग्रंथ. शांतता असेल. आणि तो उद्या आलाच नाही तर, ही रात्र अशीच थांबून राहिली तर? तू सूर्य थांबवणार आहेस. सूर्य येईलच प्रोफेसर, पण तो प्रोफेसर समर्थ पाहू शकणार नाही कदाचित. व्हॉट डू यू मीन? तुम्हाला म्हणजे जीव घ्यायचा माझा? नाही प्रोफेसर, तुमचा जीव घेण्याचा अधिकार त्या निसर्गाचा आहे. पण तुमचं नाव हिरावून घेतलं तर? आज तुम्ही प्रोफेसर समर्थ आहात, उद्या नसलात तर? तुमच्या नावावर तुमचा अधिकार राहिला नाही तर? इम्पॉसिबल. तुझ्या मंत्रसाळ्यांचा परिणाम माझ्यावर होणार नाही. चांगलं भक्कम आहे माझं मन, खडकासारखं अभंग आहे. लेट अस सी वेदर इट इज. हू आर यू जेंटलमॅन? काय नाव तुमचं? प्रोफेसर समर्थ, विन्स्टन चर्चिल, ॲडॉल्फ हिटलर, अलेक्झांडर, आइन्स्टाईन, नेपोलियन? कोण आहात तुम्ही? विसरलात ना? मी प्रोफेसर समर्थ आहे. अंडरस्टँड? प्रोफेसर समर्थ आहे मी, आणि प्रोफेसर समर्थच राहणार आहे मी. तुम्ही प्रोफेसर समर्थ होतात मिस्टर. आता या क्षणापासून प्रोफेसर समर्थ भूतकाळात जमा झालाय, परांगदा झाला आहे. गेट बॅक यू सन ऑफ बीच. गेट बॅक. आय हेट यू. यू लव मी जेंटलमॅन. यू हॅव टू लव मी. कारण मी म्हणजेच तू आहेस, आणि तू स्वतःचा तिरस्कार करू शकणार नाहीस. तू म्हणजेच मी आहे. कोण आहेस तू? आठवत आहे? आता पुन्हा आठवून पहा. मी प्रोफेसर आहे. मी प्रोफेसर आहे. मी समर्थ आहे. मी समर्थ आहे. असमर्थ आहेस. असमर्थ, अगतिक, असहाय, असमर्थ. आर यू प्रोफेसर समर्थ? कोण आहे या शरीरात दडून? कोण आहे तुझ्या मनात? तो आगंतुक प्रोफेसर समर्थ? हाकलून दे त्याला तिथून. मी येतोय तिथं. माझं घर आहे ते. मी येतोय तुझ्या मनात. मी मायकल कोविन्स. मायकल कोविन्स. Yes, you are Michael Coviన్స్, the world-known pianist Michael Coviన్స్, master of Oceania. Michael Coviన్స్, you love music, piano. You like it? Yes, I like it. I love music. Come on, Michael Coviన్స్. Now let's start. Play it. वादळाच्या वेगाने वाजवत राहा. या भिंतीचा कण थरारून जायला पाहिजे. तुझं तुलाच जाणू दे. आज माणसानं झपाटलेलं भूत अधिक बेफाम असतं. एकच अहंकारी आक्रोश करीत राहतं माणसासारखं. आय एम अ होस्ट. प्रोफेसर तुटून पडल्यावर पियानो छेडू लागतात. एकच कल्लोळ उठतो.